नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या पशुधन पर्यवेक्षकच्या 266 पदांचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेलं आहे आणि पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग एकत्र करण्यात आल्यामुळं पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्यात आली आणि याच्यामध्ये बहुतांशी पदे वाढवण्यात आली. काही पदे समाप्त करण्यात आली तर काही पदांचं समायोजन करण्यात आलं. यामध्ये तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद अंतर्गत जवळजवळ 3400 पदांची भरती होईल असं माहितीच्या अधिकारातून आपल्याला माहिती मिळते आहे. म्हणजे 3400 पदांची भरती जिल्हा परिषदची वेगळी आहे आणि 266 पदांची जी काही अगोदर मान्यता भेटलेली आहे आपल्या पशुसंवर्धन विभागाची, त्याची भरती वेगळी आहे. सध्या 266 पदांचं खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. तर याच्यासाठी जे काही आमचे ॲग्रिकॉस आहेत ते ॲग्रिकॉस बांधव थोडेसे काही मुलं कन्फ्युजन आहेत. ही परीक्षा ॲग्रिकॉस देऊ शकतात का? तर याचं उत्तर आहे देऊ शकत नाही. तर याची परीक्षा ही कोण देऊ शकतं, याच्यासाठी पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे कोणती हवी आहे, याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, याच्यासाठी जी काही पशुसंवर्धन जे आहे, पशुसंवर्धन क्षेत्रातील जसं 2 वर्षाचा जो काही पदविका कोर्स आहे, 2 वर्षाचा, म्हणजे हा पदविका कोर्स कुठून चालतो तर महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांतर्गतचा पदविका कोर्स असेल किंवा महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत चालणारा हा 2 वर्षाचा पदविका कोर्स असेल किंवा महाराष्ट्रातलं जे काही पहिलं पशुसंवर्धन मत्स्य व विज्ञान विद्यापीठ जे आहे याच्या अंतर्गत चालणारा 2 वर्षाचा डिप्लोमा. याच्यासाठी तिन्हीपैकी और मध्ये आहे. हे डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल तर ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. किंवा बघा, यामध्ये तुम्हाला सांगतोय की जी काही पदवी झालेली आहे BVSC बॅचलर ऑफ वेटरनरी, मी तुम्हाला सांगेल ही जी काही पदवी आहे सगळ्यात महत्वाची पदवी मी तुम्हाला सांगेल, सध्या सर्वात जास्त स्कोप असलेली पदवी आहे. आता 12वी जे काही पोरं तयारी करतायत नीटची वगैरे, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा, कारण की MBBS नंतर जर सर्वात जास्त स्कोप सध्या माझ्या माहितीस्तव या डिग्रीला देत आहेत. BVSC नावाची डिग्री आहे, बॅचलर ऑफ वेटरनरी. मग ही डिग्री जी आहे तुम्हाला माहिती आहे LDOच्या आता जवळजवळ 2900 जागा एमपीएससी अंतर्गत काढण्यात आल्या होत्या आणि त्याला असं माहिती मिळते मित्रांनो, फक्त आणि फक्त 2300 अर्ज गेलेले आहेत आणि 2300 अर्ज गेलेत म्हटल्यानंतर त्यांची परीक्षा होईल का? नाही होणार. फक्त डायरेक्ट इंटरव्ह्यू मध्ये डायरेक्ट त्यांचा पेमेंट बघा, क्लास 1 अधिकारी होणार आहेत ते. म्हणजे एवढा स्कोप आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, डिग्रीचं नाव सुरुवातीला का घेतलं नाही, कारण की डिग्रीवाले मुलं इकडे ही परीक्षा देणार नाहीयेत. खूप काही रिअर असतील, एक 10-20 असे काही असतील, रिअर असतील की ते ही नवीन झालेली ही परीक्षा देतील. परंतु डिग्रीचा विद्यार्थी इथं थांबत नाही आपल्याकडे, कारण की त्यांनी प्रायव्हेट मध्ये जरी जॉब केला तर त्यांना 1-2 लाख रुपये पेमेंट मिळू शकतो. डेअरी फार्म वगैरे किंवा जे काही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काही दूध डेअऱ्या आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं जे काही 2 वर्षाचा डिप्लोमा केलेला आहे पशुसंवर्धन क्षेत्रातला, त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. दुसरी गोष्ट, पशुधन पर्यवेक्षक नावाचं जे काही पद आहे मित्रांनो, हे पद तुम्हाला सांगतो ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक सारखं याला 3 वर्षाचा जे काही शैक्षणिक म्हणजे काही सेवक कालावधी आहे, म्हणजे 18,000 पेमेंट असते, ते 18,000 पेमेंट याला नाहीये. याला डायरेक्ट 45-50 हजार फुल पेमेंट आहे. S8 चं पद आहे मित्रांनो, खूप चांगलं पेमेंट आहे. त्याच्यामुळं याची भरती तुम्हाला याच्यासाठी तयारी करणं खूप महत्त्वाचं. ज्याच्याकडे आहे ना त्याने फुल टाइम याला द्या, कारण की आमचे बांधव जे आहेत ना हे प्रॅक्टिस मध्ये सर्वात जास्त असतात. म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे सध्या वेटरनरी जे काही डिप्लोमा झाले हे सुद्धा प्रॅक्टिस करतात खूप चांगल्या पद्धतीने. काही माझे मित्र आहेत ते खूप जबरदस्त, म्हणजे ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने हे डिप्लोमा धारक म्हणजे प्रॅक्टिस प्रो शिकलेले आहे. त्यांचा रिझल्ट आहे बरं, 10-10, 15-15 वर्षापासून प्रॅक्टिस करतात. तर तुम्हाला सांगतो परीक्षेचा पॅटर्न आहे मित्रांनो, खूप सोपा आहे. तुम्हाला सांगतो, डॉक्टर बनायचं आहे तर पॅटर्न समजून घ्या. 15 प्रश्न आहेत मराठी व्याकरणचे, 15 प्रश्न आहेत मित्रा इंग्रजी ग्रामरचे, 15 प्रश्न आहेत चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज तुम्हाला सांगतो जीकेचे, आणि जे काही 15 प्रश्न आहेत ते गणित आणि बुद्धिमापनचे आहेत. 15 चोक 60 प्रश्न
हे जे आहेत हे नॉन टेक्निकलचे झाले. आणि टेक्निकल जे आहे पशुसंवर्धनचे, म्हणजे टोटल पशुसंवर्धन वरती 40 प्रश्न येणार 80 मार्कासाठी. म्हणजे पेपर असणार आहे तुमचा 100 प्रश्नांचा, आणि पेपरचे मार्क असतील 200 मार्काचा पेपर असेल. जर तुमचा 100 मार्काचा पेपर असेल तर मिनिमम 200 मार्काचा पेपर आहे, 100 प्रश्न आहेत, मिनिमम तुम्हाला 45% पडणं खूप महत्वाचे आहेत. म्हणजे 200 पैकी 90 मार्क जर असतील, मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो, मुलींना, ज्या मुली आहेत 90, 92, 95 मार्कावरती गेल्या वेळेस लागलेले आहे, 95 मार्कावरती गेल्या वेळेस लागलेले आहे. माझ्यासोबत मी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वगैरे त्या ठिकाणी गेलो होतो सुरुवातीला. त्यावेळेस मी विचारलं तर 90, 92 मार्क, 96 मार्क, 102 मार्कावरती काही मुलं लागलेले आहेत. त्यामुळं जर तुमचा वेटरनरी डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या डिप्लोम्याचा अभ्यास केला पाहिजे, कारण की स्पर्धक कमी आहेत, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्याकडे टेक्निकल बॅचेस आहेत. आणि जर तुम्हाला अधिक माहिती याची जाहिराती संदर्भामध्ये किंवा डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर हे आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं वेटरनरी ग्रुप जे आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ टाकून द्या मित्रांनो. भेटूया आपल्या वेटरनरी बांधवांसाठी. ओके, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा, बेस्ट लक, धन्यवाद.